मी 45 वर्षापासून रिक्षा चालकच आहे। या उल्हासनगरमध्ये एवढे खड्डे आहेत का विचारून सोय नाही। गाडी पलटी व्हायची, पॅसेंजर सकट पलटी व्हायची भीती आहे। त्याच्यावर प्रशासन काय लक्ष देतच नाही। खड्डे बुजवतात, परत खोदतात आणि तेच चालू आहे कार्यक्रम। आज मोठे मोठे खड्डे पडले, शाळा आहे, पोलीस स्टेशन आहेत, प्रशासकीय कार्यालय आहे, त्यांच्याकडे येणारी जाणारी माणसं आहेत, शाळेची मुलं आहेत, ॲम्ब्युलन्स आहे, सगळ्यांना त्रासच आहे। या खड्ड्यांचा तुम्हाला काय त्रास होतोय? काय त्रास आमच्या गाडीचंच नुकसान होते। काय करणार, गाडी जबरदस्ती चालवायला लागते मजबुरीसाठी, घर चालवण्यासाठी, नाही तर चालवायची काय जरूरतच नाही, बंद करून ठेवायला लागेल। एवढं मेंटेनन्स निघते गाडीचं, कोण देणार? काय तुमची मागणी आहे प्रशासनाकडे? प्रशासनाकडे आमची एवढीच मागणी आहे, गरीब माणूस काय मागणी करणार? करून खड्डे बुजवा, जेणेकरून आम्हाला जाऊ येऊ तर 2 पैसे कमवू शकतो, आमचं घर कसं चालणार? याची सत्यानाश झाली पूर्ण। तुमच्याकडून टॅक्स बिक सगळं इन्शुरन्स वगैरे सर्व घेतात, टायर फाटतो, गाडीचं काम निघतं, काम करायला पैसे नसतात, घर चालवणार का गाडीचं काम करणार?